अक्षय पाटील मन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी तर पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल द्वितीय फेरीमध्ये हा पहिला सामना एका साइडला वावंजे 40+ आणि त्याला फाइट करेल तोंडरे 40+ असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। चला लगेच सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा। अगदी चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं। डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करताना आज या स्पर्धेचा पहिला दिवस रात्र आपल्याला एन्जॉय करायला मिळतं जिथे 40+ च्या लढती त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो रजनीकांत दादा पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। चला सलामीची जोडी आपण लगेच खेळपट्टीवरती पाठवा। मॅच 4 षटकांची तुम्हाला पाहायला मिळेल जिथे टॉस जिंकला सर्वप्रथम तोंडरे टीमनं आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय तो मात्र वावंजे टीमला। थँक्यू डेझे सलामीची जोडी आपण लगेच खेळपट्टीवरती पाठवा। द्वितीय फेरीमध्ये हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साइडला वावंजानं त्याला फाइट करेल तोंडरे। या दोन संघांदरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। 4 षटकांची लढत आहे। पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतोय तो मात्र वावंजे संघ आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वावंजे संघ किती धावेंचा लक्ष सेट करेल अगेन्स्ट केणाऱ्या तोंडरे संघासमोर हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे। सलामीची जोडी खेळपट्टीवरती मोसिम शेख आणि फलंदाज ऋषिकेश गोंधली ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल मिलिंद पाटील हा पहिला मुख्य गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। पहिला पॉवर प्लेचा षटक फेकत असताना मिलिंद पाटील पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी मिलिंद पाटीलची पाहिली। आता या मॅच मध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल याच्याकडे देखील लक्ष नक्की दिलं जाईल। तर पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार मिलिंद पाटील समोर फलंदाज पाहिलं तर मोसिम शेख हा पहिला सलामीचा खेळाडू इन मध्ये। पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण चेंडू चालला एक टप्पा बाउन्स ओव्हर द रॉब हा दमदार चौकार। दमदार पाहायला मिळाली फलंदाज मोसिम शेख याच्या माध्यमातून। सेकंड बॉल थोडासा स्लोवर बॉल होता तेवढा चांगला फटका पाहायला मिळतो। चेंडू चालला फाईन रिझर्व मध्ये सलगचा दुसरा चौकार फलंदाज मोसिम शेखच्या बॅटमधून।
अगदी चांगली सुरुवात, 4 षटकांची मॅच, एक चांगलं टार्गेट सेट करायचं आणि त्याच एरिशानं सध्या ही सुरुवात तुम्हाला मैदानावरती मोसिम शेखची पाहायला मिळतं. प्रेशर गोलंदाज मिलिंद पाटील या गोलंदाजावरती आलाय. पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी. बॅक टू द बॉलर, आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूची अडवणी केली. 2 चौकारानंतर थोडंसं बॅकअप, जिथे हा डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर या फलकावरती, संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल प्रहार केला, फटका चांगला, ताकद इलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक प्रमोद पाटील चुकी करणार नाही. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना वावंज टीमला. मोसिम शेख बॅक टू द पवेलियन. ते चांगलं संगीत सातत्यानं आई एकविरा साऊंड सिस्टम डीजे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेचे या डीजेचे ऑपरेटर आपण डीजे जयेशला पाहतोय. त्याच्यानंतर डीजे सोहन यांच्या माध्यमातून अगदी चांगलं संगीत प्रेक्षकांना मनमुक्त करणार संगीत सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पेश केले जातात. त्यांचं केलं आपण आभार व्यक्त करूया. सलग 2 चौकार, त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण दिलं मिलिंद पाटीलला, जिथे हा पहिला धक्का वावंज टीमला ना मोसिम शेखची विकेट मैदानातून बाहेर. 4 मध्ये 8 खर्च केले, 1 धक्का, हा 5वा बॉल आहे. हो, इथे मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी, भरपूर चांगला सध्या खेळ मैदानावरती गोलंदाज मिलिंद पाटीलचा पाहायला मिळतं. पहिला 2 बॉलवरती 2 चौकार, त्याच्यानंतर मागील 3 बॉल निर्धाव, त्याच्यामध्ये 1 विकेट, 5 मध्ये 8 खर्च केला, शेवटचा अंतिम बॉल. हो, इथे लाऊड अपील जरूर केली जाते, मात्र 40+ मॅचेस मध्ये तुम्हाला LBW आउट हे दिलं जात नाहीये. लेग पाईस मध्ये सिंगल धाव शेवटच्या अंतिम बॉल वरती. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं ना. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. चला थोडा स्पीडअप करा, फास्ट केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 9 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली. मोसिम शेखनं अगदी चांगली सुरुवात करून दिली. त्याची विकेट गेल्यानंतर वारंवार डॉट चेंडू पाहिले आणि जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 9. सेकंड षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मच्छिंद्र पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर प्रवीण पाटील आणि ऋषिकेश गोंधली ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. चांगलं टार्गेट सेट करायचं आहे, त्याच्यामुळे चांगलं खेळ देखील मैदानावरती करावा लागेल. सेकंड षटक, पहिलाच बॉल मच्छिंद्र पाटील. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. 1च्या मदतीनं संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना बाबंजे स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती ऋषिकेश गोंधली जो मागील 7 बॉल मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती होता, आता त्याला स्ट्राईक मिळाली आणि तो सलामीचा खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये तुम्ही ऋषिकेश गोंधलीला पाहता. सेकंड बॉल आहे मच्छिंद्र पाटील, हा दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला तोंडरे टीमनं. समोर ऋषिकेश इष्टक्षक थोडंसं फमलिंग झालं. बॅकअप भरपूर चांगला. यस, पंचांचा इशारा की बॉल वाईट आहे. अवंतर धावी जोडली जातं आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धावा पहिला संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. ऋषिकेश गोंधली मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता आणि या मॅच मध्ये आता त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या मच्छिंद्र पाटील या गोलंदाजाचा राहिला. डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर फलकावरती संघ
11 या आकड्यावरती चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव ही जोडणं हे खूप गरजेचं. मात्र खेळलेले डॉट चेंडू आहेत ना मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. इनसाइड आउट फटका चांगला अगदी पॉइंट मध्ये चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स और 4 हा चौकार. चौकार आल्या 4च्या मदतीनं संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. यस पंचांचा इशारा की बॉल नो. इथे देखील अवांतर एक धाव जोडली जाईल. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये धाबा पाहिला तर संघ 16 या आकड्यावरती. चला अंपायर्स थर्ड अंपायर यस गोलंदाजी करत असताना करत दोन्ही टीमनं हा रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूचा वापर केला आणि तुम्हाला रिव्ह्यूचा वापर थोडा फास्ट करायचा याच्याकडे देखील लक्ष द्या. नो बॉल आहे. अवांतर ही धाव जोडली जाताना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 16 या आकड्यावरती. फिटचा बॉल समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज ऋषिकेश गोंधली हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक वरती पाहता. गोलंदाज मच्छिंद्र पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पटका चांगल्या अगदी ऑफसाईडला केला. क्षेत्ररक्षक थोडंसं पम्बलिंग झालं आणि त्याचा फायदा सध्या वावलचे टीमला जिथे धावा 4 चौकार. मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली तर 20 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या 9 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मच्छिंद्र पाटील हा देखील फटका चांगला अगदी समोरच्या दिशेने केला. ब्लॅक स्क्रीन समोर सलगचा दुसरा चौकार फलंदाज ऋषिकेश गोंधलीच्या बॅटमधून. संघ 24 आकड्यावरती चांगली फलंदाजी करत असं सध्या ऋषिकेश गोंधली. मागील मॅच मध्ये देखील चांगले खेळ केला आणि त्याच खेळीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये तुम्हाला ऋषिकेश गोंधलीची पाहायला मिळतं. हो तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक होते तिथे संदीप पाटील. अगदी चांगला एफर्ट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं जिथे धावा वाचवण्याचं काम केलं. या बॉलवरती धावायला टोटल 1 अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना वावंजे संघ जाऊन पोहोचला टोटल 25 आकड्यावरती. संघ आपण जास्त वेळ खर्च करता थोडासा फास्ट केला. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत याच्याकडे देखील लक्ष द्या आणि वेळेनुसार तुम्ही तुमचा खेळ मैदानावरती करा.
12 बॉल मध्ये 25 खर्च केले, अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धाबा जोडल्या जातील. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वावंजे संघाच्या माध्यमातून मैदानावरती फलंदाज ऋषिकेश गोंधली आणि त्याला साथ देत असताना प्रवीण पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत क्रिकेट पाहिलं आणि त्याच्यानंतर मागील षटकामध्ये चांगले खेळ ऋषिकेश गोंधलीचं पाहिलं, जिथे संघ 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला फास्ट केलं, वारंवार सूचना देतो आम्ही. तोंडरे संघ घरचा मैदान आहे, घरची स्पर्धा, थोडंसं फास्ट केलं, वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, याच्याकडे लक्ष द्या. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बालचंद्र पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली इट, फर्निचर डिस्ट्रॉय, ट्रिपल अचित, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2, दुसरी महत्वाची विकेट, फलंदाज ऋषिकेश गोंधली बॅक टू द पवेलियन. बाहेर गेला. पहिल्याच बॉल वरती यश मिळाला गोलंदाज बालचंद्र पाटील या गोलंदाजाला आला, जिथे वावंजे टीमला हा दुसरा धक्का लागलाय. ऋषिकेश गोंधली ज्यानं वैयक्तिक चांगले खेळ साकारला, त्याची विकेट मैदानातून बाहेर झाली. आता नवीन खेळाडू प्रकाश पाटील मैदानावरती दाखल झाला. प्रकाश पाटील आणि प्रवीण पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती बॉलिंग ट्रॅक वरती भालचंद्र पाटील. संघ 25-25 या आकड्यावरती, अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 11 बॉल मध्ये किती धाबा बनवल्या जातील वावंजे टीमच्या माध्यमातून. चौथ्या क्रमांकासाठी सध्या प्रकाश पाटील हा फलंदाज मैदानावरती. पुढचा बॉल गोलंदाज भालचंद्र पाटील, चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती अगदी महत्वाची विकेट, 4 विकेटची देखील गरज होती. तोंडरे टीम आणि ती विकेट भालचंद्र पाटीलच्या अकाउंट मध्ये. प्रार केलाय प्रकाश पाटीलचा, काउंटर अटॅक केलाय. पहिल्याच बॉल वरती तडाखा धमाका, ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला फलंदाज प्रकाश पाटील आणि संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर 31 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला, तिथे फलंदाज बाद. हा धक्का या ओव्हर मध्ये दुसरा दिलाय भालचंद्र पाटील, तिसरी विकेट मैदानातून बाहेर. तिसरा विकेट मैदानातून बाहेर झाला. प्रकाश पाटील पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलं आणि त्याच्यानंतर लगेच उत्तर देखील दिलं गोलंदाज भालचंद्र पाटीलनं, जिथे हा तिसरा धक्का वावंजे टीमला. धावसंख्या स्थिर या फलकावरती, संघ 31-31 या आकड्यावरती. नवीन फलंदाज पंकज पाटील मैदानावरती दाखल झालाय. पुढचा बॉल लो फुल टॉस होता, हलक्यातून ड्राईव्ह केला, ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत प्रमोद पाटील, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न थोडीशी अचूक होती, त्याच्या कारणास या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला आणि 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती धाबा पहिल्या डबल तिरी 33 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला वावंजे संघ. या षटकाचा विचार केला तर 4 बॉल मध्ये 8 खर्च केला, 2 धक्के भालचंद्र पाटीलने दिले सध्या वावंजे टीमला. सुपर बॉलिंग जखडून ठेवला. समोर फलंदाज पाहिलं तर पंकज पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 5व्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झाल्या. धावसंख्या स्थिर आहे 33 धाबा. शेवटचा अंतिम बॉल आहे, षटक क्रमांक 3 मार्गस्थ. गोलंदाज तुम्ही भालचंद्र पाटीलला पाहता, चांगली गोलंदाजी, कारण की या ओव्हर मध्ये 2 महत्वाची विकेट
पहिली विकेट गेली ती मात्र ऋषिकेश गोंदलीच्या, त्याच्यानंतर माफ करा प्रकाश पाटील हे दोन फलंदाज आउट झाले. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. लाईन कराब्या ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर ही धाव जोडली जाईल आणि अवंत धावेनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती धावा पहिल्या तर 34 या आकड्यावरती सध्या वावंजे संघ. शेवटचा बॉल समोर इनॅक्शन मध्ये पंकज पाटील हा फलंदाज तुम्ही पाहता. फुलटॉस बॉल प्रहार केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रमोद पाटील चुकी करणार नाही. हा धक्का लागेल. चौथा बॅटिंग करत असताना वावंजे टीमला तिसरी विकेट या ओव्हर मध्ये संपादन केले गोलंदाज बालचंद्र पाटीलला. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय प्रकाश शेठ माद्री यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून लाख आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूदात्यांचा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 3 षटकांच्या अखेरीस धावपुस्तकावरती धावा पाहिल्या. टोटल धावा पाहिल्या तर संघ 34 आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सुभाष पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. मागील मॅच मध्ये अगदी करिश्मा केला होता. अवघ्या 1 धाबेचा षटक आपण सुभाष पाटीलचा पाहिलं होतं. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, फटका चांगला प्रॉपर पाठच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला. फलंदाज प्रवीण पाटीलचा धमाका ठोकलाय षटकार. चला चेंडूची पूर्तता करा. बॉल वरती षटकाराला 6 धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 40 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुभाष पाटील आडव्या बॅटचा वापर केला, हा देखील फटका चांगला. अगदी क्लासिकल बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळतं. सलगचा पहिलं तर दुसरा षटकार फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधून. दोन षटकार, काय फलंदाजी. स्लॉगरच्या षटकामध्ये अगदी आक्रमण प्रवीण पाटीलचा पाहायला मिळतं. संघाची टोटल धाव संख्या पाहिली तर 46 या आकड्यावरती सध्या वावंजे संघ. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती धावा खर्च करेल गोलंदाज सुभाष पाटील. बॅकअप कमबॅक हवा या ओव्हर मध्ये सुभाष पाटीलला. त्याच्यासाठी निर्धाव चेंडू विकेट खूप काही महत्वाचे असतील तोंडरे टीमसाठी. पुढचा बॉल सुभाष पाटील समोर प्रवीण पाटील.
हो क्लासिकल बॅटिंग या वेगळ्या शैलीनं हा फटका एक्झिक्यूट केला लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडू चालला सरळ बॉललाईनच्या बाहेर. 2 षटकारानंतर येतो हा चौकार. सल्ला मस्तक दिला जात आहे. अगदी धावगतीला वेग दिला. वाऱ्याच्या वेगानं या ओव्हर मध्ये सध्या धावगती जोडली जाताना संघ 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बाबंजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुढचा सामना असेल टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतो. एका साईडला देवी सापाटन त्याला फाईट करा. अदई दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. चला आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. योग्य तो निर्णय नक्की दिला जाईल. तर 50वा धाव पुस्तकावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण केल्या मॅच मध्ये प्रवीण पाटीलनं हवाई हल्ला चढवला. सध्या सुभाष पाटील वरती वेगवान बॉल 50 वेग होता. लेंथ लाईन चांगली पाहिली या बॉल वरती. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल सुभाष पाटीलला. तेव्हाच बॅकअप दिला जाईल. थोडंसं कमबॅक केलं जाईल. धावगतीवरती ब्रेक लावला जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 50 आकड्यावरती अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. हा प्रॅकल लेट खेळलाय. फटका चांगल्या थर्ड मॅनच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती. धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला आणि धावपुस्तकावरती धावा पाहिल्या तर संघ 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल आहे. टार्गेट सेट हा बॉल. या बॉल वरती कोणती मोहर फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधून लाईन कराव्या. ऑफस्टम्पचा भरपूर बॉल बाहेर होता. त्याच्या कानासह दंडित घोषित केला. 80 वाईट अवंतर धाव आणि संघ 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही शेवटचा बॉल. जर षटकार आला तर 59. मात्र काय या बॉल वरती असेल. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. अंतिम बॉल डॉट. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर बॅटिंग करत असताना वावंजे टीमनं तब्बल धावा जमा केल्या. त्या मात्र 53 आणि सेकंड सत्रामध्ये 54 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानावरती उतरावा लागेल तोंडरे टीमला. सेकंड सत्र जसं चालू होईल आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल. आमचे साथी समालोचक मित्र नक्कीच पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी विशेष सन्मान होणार आहे. तो म्हणजे शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. खरं तर त्यांच्या वतीने आमच्या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला व्यासपीठावरती काही विशेष सन्मान होत आहेत. तर या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. प्रकाश शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान ज्यांच्या वतीनं आमच्या स्पर्धेसाठी अर्थात
हरितदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रिकेटची भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 पर्व पहिल्याच रात्रीमध्ये आज 40+ संघ पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टीम नावडे विरुद्ध बाबांच्या यांच्यामध्ये लढत झाली. नावडे संघाला परास्त केलं बाबांच्या संघानं. त्यानंतर तोंडे विरुद्ध नित्य झाली. तोंडे संघाने सामना जिंकला. देवीचा पाडा विरुद्ध सिद्धी करवले. देवीचा पाडा संघ जिंकला. त्यानंतर आमचे सन्माननीय नरेशजी नरसिंगे साहेब उपस्थित झाले. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळते. हरितदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तोंडरे गावामध्ये ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 पर्व. चला टॉस देखील होईल. त्या ठिकाणी लगेच प्रकाश शेठ मात्रे यांना विनंती करेल की आपल्या सुभाषचे सेकंड राऊंडच्या मॅचचा आपण टॉस करायचंय. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच होणार तो म्हणजे देवीचा पडा 40+ विरुद्ध आदई 40+ यांच्यामध्ये बिग फाईट लढत. चला यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड मॅच. त्यानंतर अंतिम सामना होईल. आज एक संघ सुपर 6 मध्ये 40+ माध्यमातून दाखल होईल. एक रेग्युलर सामना आपण पाहिला तो म्हणजे टीम वावंजे मोहल्ला विरुद्ध नाबा यांच्यामध्ये. वावंजे मोहल्ला टीमनं सामना जिंकला आणि एकूण त्यांच्या 8 संघ आहेत. दररोज एक मॅच होणार. 13 तारखेला मोहल्ला संघ आपल्याला लक्ष द्यायचं की पहिला मॅच तुम्हाला 4 वाजता खेळायचा आहे. उद्या जो संघ जिंकेल त्याच्या विरुद्धमध्ये तुम्हाला 13 तारखेला 4 वाजता पहिला मॅच खेळायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये बाबांच्या 40+ संघाने 53 धावा केले. 54 धावेचं टार्गेट. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बुद्ध टीम. शोधू गुड गेम, शोधू क्वालिटी क्रिकेट आणि दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. सध्या आमचा 5 स्टार ग्रुप अर्थात आशिष शेठ पाटील मॅच ऑनलाईन पाहतात. देवदास शेठ पाटील, अजय पाटील, प्रकाश दाडवकर, सुजल पाटील हे आमचा संपूर्ण ग्रुप आहे जो सध्या ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या वतीनं तोंडरे संघाला शुभेच्छा आल्यात. पहिला चेंडू खोदून काढलाय ऑन साइडला. मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड होणार तोपर्यंत एक धाबेनं श्रीगणेश केल्या. धाबांची सुरुवात मैदानाच्या मध्ये करत असताना तोंडरे संघाची आज सलामी जोडी. विश्वास पाटील आणि मिलिंद पाटील किंग ऑफ रायगेट आणि विश्वास पाटीलला तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. सध्या बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन मॅच बघतायत. खरं तर या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार म्हणजे आमचे भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते एक दमदार व्यक्तिमत्व महेशदादा पाटील. फुलटॉस चेंडू पार केलाय. बॉलला पाठवला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. तर नक्कीच ऑनलाईन सध्या आमचे त्रिमूर्ती अर्थात महेश दादा पाटील, त्यानंतर आमचे अतुल शेठ पाटील तोंडरे, त्याचबरोबर ऑनलाईन मॅच बघतायत महेश दादा पाटील, त्यानंतर गोरखभाई पाटील आणि अतुल शेठ पाटील सध्या ऑनलाईन मॅच बघतायत. त्यांच्या वतीने देखील तोंडरे 40+ संघाला शुभेच्छा आल्यात. आपल्या मनापासून स्वागत. गती परिवर्तन थोडासा चेंडूमध्ये चेंज ऑफ केला. स्लो गतीचा चेंडू मिलिंद पाटीलला फसवलाय. डॉट बॉलची समाप्ती. पाबपेचं पहिलं षटक मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय मोहसिन शेख. 52 40+ म्हटली की सध्या 40+च्या माध्यमातून एक दहशत निर्माण केली आहे. प्रत्येक क्रीडा स्पर्धा गाजवली आहे. याच ग्राउंडवरती मोहसिन शेखला मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील मिळाली होती. तोच स्वप्न घेऊन आता मैदानाच्या मध्ये बाबांचे संघाला त्याच्या फाईट करतो तो म्हणजे तोंडरे 40+. धाबा झाल्यात त्या 3 चेंडूमध्ये 5. फटका ऑन साइडला. परफेक्ट शॉट. मिड विकेट सीमारेखा बाहेर. मिलिंद पाटीलच्या बॅटमधून षटकार.
4 आला, त्यानंतर षटकार आलाय. एकूण 11 धाबा आपण पाहतो धावपडकावरती. चांगली स्टार्ट आहे. खरं तर धाबा करायचे 54 धाबा, 13.50 ची सरासरी प्रतिषटक तोंडरे संघाला गाठायची. आज तोंडरेचे बरेच सारे प्रेक्षक सध्या ग्राउंडवरती आहेत. बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. धाबा झाल्यात त्या आतापर्यंत 11 रन्स. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, खरं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने चूक केली. अन्यथा आता मिलिंद पाटीलला माघारी परतावं लागलं असतं. टार्गेट मोठं आहे. कसं म्हटलं जातं की इस दुनिया में हर एक को समस्या है और समस्या का हाल भी होता है. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. टार्गेट जरी मोठं असलं तरी लढावं लागेल तोंडरे संघाला. एक सिंगल आली. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या धावपडकावती लागली. 12 रन्स आता करायच्यात मैदानावरती. 42 धाबा येणारे 18 बॉल अर्थात 14.00 च्या सरासरीने धाबा करावे लागतील. आशिषभाई पाटील, अमित पाटील पडगे, अजयभाई पाटील तोंडरे, त्यानंतर आशिषभाई पाटील बादल बैलाचे मालक, सुजल पाटील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. सागर पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. 5 स्टार झोपडा ग्रुप यांच्या वतीने देखील तोंडरे 40+ संघाला शुभेच्छा आहेत. तोंडरे संघाला शुभेच्छा आल्या त्यांच्या वतीनं. अजयभाई पाटील आमचे तोंडरे ऑन फायर. काही महिन्यानंतर ते देखील 40+ मध्ये जॉईन होतील. टोटल झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि आता करायचे मैदानावरती जिंकण्यासाठी अद्याप 42 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. सुंदर चेंडू पडला गुडलेन स्पॉटला. इनस्विंग झाला, आतल्या बाजूने येतोय. डॉट बॉलची समाप्ती. संघर्ष करावा लागेल तोंडरे टीमला, कारण मैदानावरती टार्गेट मोठं आहे. 52 धाबा 54 धाब्याचं टार्गेट आहे. 42 करायचे आहेत येणाऱ्या 17 बॉलमध्ये. प्रत्येक चेंडू संघर्षाचा आहे, त्यामुळे तोंडरे संघाला संघर्ष करायचा आहे. हा चेंडू चांगल्या समोर खेळतात. फिल्डर तैनात आहेत. जोपर्यंत कव्हरमध्ये शॉर्ट कव्हरला चेंडू फिल्ड होईल तोपर्यंत 1 धाव मिळाली. आणि या सिंगल बरोबर टीमची टोटल धाबा पडकावरती 13 लागले आणि 41 धाबा येणाऱ्या 16 चेंडू मध्ये करायचे आहेत. लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही, ऊपर उड़ाए रखिए. कौन कहते हैं कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. विश्वास पाटीलला लढावं लागेल, कारण किंग ऑफ रायगड ठाणे अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत. अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवलीत. एक काल असं होतं की विश्वास पाटीलची बॅटिंग पाहण्यासाठी रायगड ठाण्यातनं अनेक प्रेक्षक वर्ग मैदानावरती यायचे, कारण त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा लाईव्ह टेलिकास्ट नव्हता आणि सर्वात लांब पल्ल्याचे षटकार कोणाचे असते तर विश्वास पाटील. चांगला चेंडू आहे. फलंदाज बीट झालेत मिलिंद पाटील. मैदानावरती एक चौकार एक षटकार लावलाय. संघर्ष वाढत चाललाय, कारण या मॅच मध्ये करायचे ते म्हणजे 54 धावा आणि फक्त स्कोरवरती 14 धावा लागलेत. 40 धावा अद्याप करायचे आहेत. 14 चेंडू आणि 40 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती कोलबटप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. त्यातल्या त्यात म्हणजे विश्वास पाटीलचं खेळपट्टीवरती राहणं भरपूर गरजेचं आहे. जर विश्वास पाटील शेवटपर्यंत राहिला तर सामन्याचा निकाल तो लावू शकतो. चांगला बॉल खोलात टाकलाय. अजून एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावा पडकावरती केवळ धावा लागल्यात 15 आणि येणारे 12 बॉल आता करायचे 39. मध्ये होईल. 2 षटकामध्ये 15 धाबा झाल्यात. जिंकण्यासाठी तर गरज आहे. येणारे 12 बॉल करायचे 39. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. खरं तर मैदानाच्या चौफेर तुम्ही
नजर टाकली तर प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. कारण आम्ही नेहमी सांगतो ना, प्रेक्षकांचे 3 प्रकार असतात, हौशे नवशे आणि गौशे. ह्या 3 प्रकारचे प्रेक्षक नेहमी मैदानावरती येतात. हौशे प्रेक्षक म्हणजे ज्यांना क्रिकेटची फार आवड आहे ते हौशे प्रेक्षक. नवशे प्रेक्षक म्हणजे आपला संघ जिंकावा म्हणून कोणत्या तरी देवाला नमस करतात ते नवशे प्रेक्षक. आणि गौशे प्रेक्षक म्हणजे नाईट हरिदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुद्धा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलाबाद प्रमाणे याही वर्षी येणारे 12 बॉल आता करायचे 39 स्ट्रायकनला मिलिंद पाटील. आक्रमकता सिद्ध करायची. पहिला चेंडूला लॉप केलाय ऑन साईडला, फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक, सीमारेषा बाहेर, षटकार. आक्षेप आलाय, ऑब्जेक्शन आहे, त्यामुळे तिसरे पंच आता मैदानाच्या आतमध्ये जातील. सुद्धा तिसरे पंच जा स्क्रीनवरती. येस, ओके. पहिल्या चेंडूमध्ये षटकार टोकलाय मिलिंद पाटीलने. आता समीकरण बदलले, 11 बॉलमध्ये करायचे 33 धावा. काय सुंदर मैच है. कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. आणि पायचं मैदानावरती तोंडरे संघ कसं प्रदर्शन करणार. स्वतःच्या होमग्राउंडवरती वाईटचा इशारा आलाय. आता समीकरण बदललंय. डीआरएस एक टीमला एक डीआरएस आहे, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या डिपार्टमेंट डीआरएस घेतलाय. येस, व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स वाटतात टीमचे. टोटल आमचे स्कोर कल्पेश मला माहिती देतात 22 धावा तर करायचे मैदानावरती. 32 धावा, 11 चेंडू आणि 32 धावा. सुंदर मॅच आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत. मिलिंदसाठी हा चेंडू अगदी सुरेख होता. गुडलिनला पडल्यानंतर मात्र चेंडू डीप राहिला आणि सध्या तरी एक डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट बॉल खरं तर तोंडरे टीमला फार मागात पडणार आहे. 10 बॉल करायचे आता 32. पुलटा चेंडू होता, समोर खेळतात. एक धाव तर प्राप्त केली, डबलच्या प्रयत्नामध्ये नाहीये. कारण आता विश्वास पाटीलला स्ट्राईक स्वतःच्या खात्यामध्ये ठेवायची आहे. येणारे 9 चेंडू आता करायचे 31 धावा. 9 चेंडू 31 धावा. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. शेवटपर्यंत हार मानणार नाहीये. कारण विश्वास पाटील जोपर्यंत तोंडरे संघाचा मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत तोंडरे संघाचे पाठीराखे हा सामना जिंकण्याचे स्वप्न पाहू शकतात. आणि सध्या विश्वास पाटील मैदानावरती 9 चेंडू करायचे 31. त्याच्यासाठी मागणी नाहीये. अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवलेत. सध्या 40 प्लसच्या माध्यमातून देखील एक योग्य क्रिकेट सध्या त्याच्या मतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि तोंडरेकरांना सध्या 30 अपेक्षा आहे. फटका ऑफ साईडला स्क्रीनच्या समोर, अगदी स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट, गॉन फॉर रन. आणि विश्वास पाटीलच्या बॅटमधून चौकार. अर्धलक्ष पार केलं, अर्धलक्ष पार करायचे 8 बॉल मध्ये. रॅलिंग मध्ये प्रेक्षक आहेत, जास्त जोर देऊ नका प्लीज. गती परिवर्तन, चेंज ऑफ डिलिव्हरी. विश्वास पाटीलसाठी हा चेंडू फसवा होता. 7 बॉल शिल्लक राहिले, 27 करायचे आहेत. प्रेक्षकांचा प्रचंड आवाज येतोय. ही पाठीराखे तोंडरे संघाचे आहेत, हे पाठीराखे वावंजे संघाचे आहेत. एक मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये. विश्वासाठी हा चेंडू रन्स तर मिळणार नाहीये. षटक समाप्त झालेत या ठिकाणी 3. आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 27 धावेची गरज. सुंदर
संगीत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून दिले जात आहेत. अशफाक शेख अंतिम षटक आता करणार आहे मैदानावरती. शेवटचे 6 चेंडूने 27 धावा करायचे आहेत. तोंडरे विरुद्ध वावंजे. तोंडरे संघाची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. विश्वास पाटील नावसाईक एंडला, सेकंडला मिलिंद पाटीलने चांगला खेळ केला, परंतु आता अंतिम षटकामध्ये तोंडरे संघाला 27 धावेची गरज आहे. शेवटचं अंतिम षटक अशफाक शेख. पहिला चेंडू पाठीमागे, 1 धाव प्राप्त केली. आता राहिलेत 5 चेंडू आणि 26 धावा. अशफाक शेख विरुद्ध आता विश्वास पाटील ही लढत मैदानाच्या आतमध्ये होईल. प्रत्येक चेंडूला आता प्रहार करावा लागेल. स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सादर करावी लागेल विश्वास पाटीलला. स्वतःच्या होम ग्राउंड होती. पहिला षटकार, लॉंग 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 बिग वे. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगा. जो कोणी आम्हाला नडेल त्याला पाठवतो आम्ही डायरेक्ट ढगात. बॉल ढगात, सीमारेषा बाहेर षटकार. आले तर सामना देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. 4 बॉल करायचे 20 धावा. धावा संख्या 34. 4 चेंडू 20 ची गरज आहे. एक जबरदस्त लढत. विश्वास पाटील पुन्हा प्रहार, परंतु यावेळेस बॉल फसलाय हवेत. जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत 2 धावेचा कॉल दिलाय. आणि आता 3 चेंडू 3 षटकार. एक जरी चेंडू मिस झाला तर सामना गमवावा लागेल. त्यामुळे आता स्वतःचा कस पणाला लावून तोंडरे संघासाठी बॅटिंग करावी लागेल विश्वास पाटीलला. आणि त्यासाठी त्याला ओळखलं जात आहे. पाहिजे स्वतःच्या होम ग्राउंड होती तो विक्रम तो नोंदवेल का. 3 चेंडू 3 षटकार. तोंडरे विरुद्ध वावंजे. विश्वास पाटील विरुद्ध अशफाक शेख आणि विश्वास पाटील विरुद्ध वावंजे. खर तर विश्वास पाटीलचे बरेच सारे समर्थक आहेत वावंजे टीम मध्ये देखील, परंतु सध्या त्यांचा संघ विरुद्धामध्ये. त्यामुळे हे 3 चेंडू आता सामन्याचा निकाल देतील. क्लीन बोल्ड. अशफाक शेखने स्पर्धेची मॅचची गोल्डन विकेट काढली आहे आणि सामना आपल्या बाजूला झुकवलाय वावंजे 40+ टीमनं. दोन चेंडू मध्ये करायचे 20 धावा. या वर्षीचा विक्रम आहे. 1 चेंडू 22 धावा देखील क्रिकेटमध्ये बनताना आम्ही पाहिलं. त्यामुळे येणारे 2 चेंडू आता 20 धावा करायचे. 34 रन्स टीमची टोटल. या मॅच मध्ये नेमकं काय घडलं की पार्टनरशिप शेवटपर्यंत पाहायला मिळाली आणि शेवटच्या अंतिम ओव्हरपर्यंत दोन्ही फलंदाज राहिले. परंतु त्या मॅच मध्ये काय घडलं की जास्त चेंडू बेट झालेत. विश्वास पाटीलनं देखील बैट चेंडू केले. त्यानंतर विश्वास पाटील बीट झाले. खरं तर ISPL मध्ये 9 देखील याचा 18 9 तसे 9 आले तर कदाचित सामना तोंडरे संघ जिंकू शकतो. परंतु आता सध्या टेनिस क्रिकेटमध्ये ती फटका तर छान आहे. फटका फसलाय. अजून एक विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. चला यानंतरची लढत होणार आहे देवीचा पाडा विरुद्ध आदई 40+ यांच्यामध्ये.